Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मविया आमदारांची एकत्रित बैठकीला मवियाचे विधानसभा विधान परिषदेमधील मिळून फक्त 37 आमदार उपस्थित, 23 आमदारांची दांडी. मविया म्हणून आपण खरंच एकत्र आहोत म्हणतो, पण खरंच तसं आहे का? एकत्र मुद्दे मांडतो का? मवियाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंकडून खंत व्यक्त. बीडच्या केस तालुक्यामधील विलास फुले हत्येतील आरोपींना 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी. या प्रकरणी एसआयटी तपास होणार. पुरवणी जबाबामध्ये खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाचं नाव तर राजकीय द्वेषातून आरोप. सौरभ सोनवणेंची प्रतिक्रिया. माझा मुलगा दोषी असेल तर कारवाई झाली पाहिजे. आवश्यक असल्यास फोनचे सीडीआर काढा, मात्र विनाकारण माझ्या कुटुंबाची कुणी बदनामी करत असल्यास कारवाई व्हावी. खासदार बजरंग सोनवणेंची भूमिका. पावसाळी अधिवेशनापूर्वी टीएमसी आणि या ठाकरेंच्या फुटीर खासदारांबाबत निर्णय होणार. लोकसभा अध्यक्षांच्या समोर दोन्ही बाजूंची सुनावणी. कायदेशीर आणि घटनात्मक तज्ज्ञांशी चर्चा सुरू. सूत्रांची माहिती. राज ठाकरेंनी आपल्या नातवाचं ऍडमिशन बालमोहन मंदिरमध्ये करावं, मग आमच्यावर बोलावं. विधानसभा अध्यक्षांवरील टीकेनंतर अमित साटम यांचं प्रत्युत्तर. तर साटम जोकर, त्यांच्यावर बोलण्या इतपत ते मोठे नाहीत. मनसे नेते यशवंत केलेकरांची टीका. नियमानुसार न चालणाऱ्यांनी व्यवसाय बंद करा. अन्नपदार्थ विकणाऱ्या आस्थापनांना तुकाराम मुंढेंचा इशारा. हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत ठेवण्याचे आदेश. आजपासून एफडीएकडून विशेष तपासणी मोहीम. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग्ज लॉबीकडून 250 कोटी रुपये गोळा केले. आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विधानसभेतल्या दाव्यानं खळबळ. तर मला याबाबत काही माहिती नाही, तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण. मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणाची चाकू भोसकून हत्या. पावसामुळे दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून घटना. अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यानचा प्रकार. आरोपीला कुर्ल्यामधून अटक. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवा. मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या. केतन अग्रवालच्या वडिलांची सरकारकडे मागणी. अधिकारीच मॅनहोलमध्ये पडल्यानंतर मुंबई पालिकेला जाग. मॅनहोल्सवर संरक्षित जाळी बसवण्याचे निर्देश. उपमहापौर संजय घाडींचे प्रशासनाला आदेश. महापौरांच्या पाहणी दरम्यान अधिकारी मॅनहोलमध्ये पडला होता. मुंबईच्या वांद्रे, माहीम आणि दादर परिसरात ढगाळ वातावरण. उपनगरात रात्रीपासूनच रिमझिम पाऊस. रस्ते वाहतुकीसह तिन्ही रेल्वे मार्गांवरील वाहतूक सुरळीत. राज्यभरात मुसळधार पावसाचा धुमाकूळ. परभणीच्या जिंतूरसह जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. लातूर, हिंगोली, जालना, रत्नागिरीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये नदी नाले प्रवाहित. तर अमरावती शहरात दुकानांसह रुग्णालयातही पाणी शिरलं. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.